स्वप्रकाशं व्यापकं नाम रूपयोः अधिष्ठानं विद्युवेदम् देवाहं न मत्तोऽन्यद् इति मे निश्चिता मतिः. आता उपासकाच्या शरीर त्यागाचा प्रकार सांगतात. आपण पाहिलं की ज्ञानवान पुरुषाला निवृत्तीप्रधान व्यवहार असला पाहिजे, या असा कोणताही नियम करता येणार नाही. तसंच त्याच्या शरीर त्यागाच्या प्रकारात त्याने उत्तरायणात देह ठेवला पाहिजे, क्षेत्रामध्ये देह ठेवला पाहिजे, भगवत चिंतन करीतच देह ठेवला पाहिजे, तो मूर्छित असता कामा नये. अशा प्रकारचा कोणताच नियम ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी करता येणार नाही, कारण तो ज्ञान समकालातच मुक्त झालेला आहे. प्रारब्ध भोगून संपल्यानंतर तो विदेह कैवल्यालाच प्राप्त होतो. त्यामुळं शरीर त्यागाच्या वेळेला तो कोणत्या अवस्थेत गेला याला काहीही महत्त्व नाही. परंतु जो उपासक आहे त्याचा मात्र शरीर त्यागाच्या वेळेला त्याला काही नियमाचं पालन किंवा त्यांनी कोणत्या देशकालामध्ये त्यांनी देह ठेवावा याविषयी शास्त्रात वर्णन आलेलं आहे. आता जो तत्वदृष्टी होता त्याला लोकांनी अशा प्रकारचा देहत्यागाच्या समयी काही जर नियम सांगितला तर ते ऐकून त्याला हसूच आलं, किंवा ज्या वेळेला त्याला असं सांगण्यात आलं की ज्ञानवानाचा व्यवहार हा प्रवृत्ती प्रधान नसावा, तो निवृत्ती प्रधानच असावा, असं ऐकलं तरीसुद्धा त्याला हसूच आलं. आता शरीर त्याग म्हणून कोणाचा उपासक जो आहे, ज्याला तत्त्वज्ञान झालं नाही, तर असा जो पुरुष भगवंताचे चिंतन अनुसंधान उपासना भक्ती करतो, तर त्या पुरुषाच्या शरीर त्यागाचा प्रकार आता सांगतात. बरोबर ना. उपासकाच्या शरीर त्यागाचा प्रकार. ज्ञानी पुरुषास शरीर त्यागाकरिता उत्तम देशकालाची अपेक्षा नाही हे वर सांगितलेच आहे. परंतु उपासकास मात्र उत्तम देश उत्तरायणादी उत्तम काल जर शरीर त्यागाच्या वेळी असेल तर त्यास उपासनेचे फल होईल. आणि ज्याचे पूर्वी ध्यान केले त्या ध्येयाच्या स्मृतीची आणि ध्येय जे ब्रह्म त्याच्या प्राप्तीच्या मार्गाची स्मृती पाहिजे. आता जो उपासक आहे त्याला देशकालाची अपेक्षा आहे, त्याला उत्तम देश असावा, उत्तरायणादी काल असावा. आणि असा जर काल असेल शरीर त्यागाच्या वेळी, कारण हे जे वर्णन केले ना 8व्या अध्यायात, अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यह प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय, किंवा यम यम वापी स्मरणभावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वैति कौंतेय सदा तद्भाव भावितः हे तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्येच. असं मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यत्य संशया, असं जे लिहिलेलं आहे. तर हे गीतेमध्ये ही जी विधानं केलीत ही कोणासाठी केलीत? उपासकासाठी केलीत असं घ्या. आणि आर्चरादी मार्गांचं जे वर्णन केलं आहे ते श्लोक कोणते आहेत? अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रया गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र प्रयात तत्र चांद्रमसम योगी तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. हे जे वर्णन केलेलं आहे हे वर्णन कोणासाठी आहे? उपासकासाठी केलेलं वर्णन आहे. अजून एक श्लोक आहे की ह्या दोन मार्गाचं ज्ञान पाहिजे. तर शुक्ल कृष्णे गती हे ते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्ती मन्या वर्तते पुनः. आता पुढचा नैते श्रुती पार्थ, हा श्लोक पाहिजे. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन. म्हणजे श्रुती म्हणजे मार्ग, येते श्रुती जानन, ह्या दोन मार्गाचा ज्याला ज्ञान आहे तर न मुह्यती कश्चन, तो पुन्हा मोहाला प्राप्त होत नाही असं सांगितलं. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर योग तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन योगयुक्तो भवार्जुन. असं भवार्जुनच आहे ना, असं सांगितलेलं आहे.
तर याचा अर्थ काय, आपण उत्तम देशात देह ठेवला पाहिजे, उत्तम कालामध्ये देह ठेवला पाहिजे आणि त्या दोन मार्गाचं ज्ञान ते आपल्याला अंतकाली उपस्थित असलं पाहिजे. हे सर्व उपासकासाठी सांगितलेलं आहे. उपासकास मात्र उत्तम देश, उत्तरायणादी उत्तम काल जर शरीर त्यागाच्या वेळी असेल तर त्यास उपासनेचे फल होईल. हे सर्व सामग्री जर असेल तरच त्याने जीवनभर केलेल्या उपासनेचं त्याला फल होईल. आणि ज्याचे पूर्वी ध्यान केले त्या ध्येयाच्या स्मृतीची आणि ध्येय जे ब्रह्म त्याच्या प्राप्तीच्या मार्गाची स्मृती पाहिजे. आपलं जे ध्येय आहे, आयुष्यभर ज्याचं ध्यान केलं ज्याचं ध्यान केलं त्या ध्येयाची काय पाहिजे, स्मृती, म्हणजे अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा, स्मरण पाहिजे. आणि त्याचं स्मरण पाहिजे असं नाही, तर जे ध्येय ब्रह्माचं आपण ध्यान केलं त्या ध्येय स्वरूपाच्या प्राप्तीचे हे जे मार्ग आहेत तर त्या मार्गाचं ज्ञान आणि त्या मार्गाचं सुद्धा काय पाहिजे, पुन्हा ज्ञानाचं स्मरण पाहिजे. त्यांनी अगोदर ज्या 2 उत्तरायण आणि दक्षिणायन ह्या मार्गाचं त्याला स्मरण देखील पाहिजे, जे त्याला ध्येयाचं स्मरण असलं पाहिजे आणि ध्येयप्राप्तीचं जे साधन आहे त्या साधनाचं देखील स्मरण पाहिजे, म्हणजे मार्गाचं स्मरण पाहिजे. कारण मार्गाचे चिंतन हे उपासनेचे अंग आहे. तुम्ही म्हणाल मार्गाचं कशाला स्मरण पाहिजे, फक्त ध्येयाचं स्मरण असलं पाहिजे, ध्येयप्राप्तीच्या मार्गाचं. तर ध्येय मार्गाच्या प्राप्तीचं चिंतन करणं हे सुद्धा एक काय आहे, साधनच आहे. मार्गाचे चिंतन हे उपासनेचं एक अंगच आहे. त्यालासुद्धा मार्गाचं चिंतन करणं हे सुद्धा उपासनेचं एक अंगच आहे. तशीच दीर्घकाल सिद्धादी आसनांची अपेक्षा आहे आणि त्याला दीर्घकालपर्यंत सिद्धादी म्हणजे सिद्धासन, वज्रासन, पद्मासन ही आसनंही त्यांनी केलेली असली पाहिजे. आणि शरीर त्यागाच्या वेळेला देखील त्याला काही लोक जसं वज्रासन वगैरे घालून आपला देह सोडतात, जसं वरदानंद भारती त्यांनी उत्तरकाशीला आता थोड्या दिवसापूर्वी देह ठेवला, तर त्यांनी सांगितलं थोडा वेळ दरवाजा बंद करा आणि नंतर अर्ध्या तासाने उघडा. आणि मग अर्ध्या तासाने गेले तेव्हा त्यांचं प्राणोत्क्रमण झालेलं होतं आणि त्यांनी पद्मासनात बसून त्या ठिकाणी जणू काही ध्यान करीत बसले असा देह त्याग केला होता. जोग महाराजांनी त्या ठिकाणी आसनात बसून देह त्याग केला. तशीच दीर्घकाल सिद्धादी आसनादिकांची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे अदृष्टी नावाचा शिष्य शुभ गंगातिरिवास दीर्घकाल सिद्धासनादी करून योगशास्त्राच्या रीतीने ध्येय ब्रह्माचे चिंतन करीत असता त्याचा देहपात झाला. आता हे पाठीमागे सांगितलं तत्त्वदृष्टीचं. आता हा उपासकाच्या शरीरा त्यागाचा प्रकार म्हणजे कोण, ज्यांनी लय चिंतन केलं होतं किंवा अंग्र उपासना केली होती असा जो दुसरा अदृष्टी नावाचा 5व्या तरंगामध्ये जो शिष्य होता, तर त्या अदृष्टीनं काय केलं, अशा प्रकारचं म्हणजे जो उपासक आहे त्यांनी क्षेत्रात राहावं, कालाचा सदुपयोग करावा, आसनादिकांचा अभ्यास करावा, ध्यान करावं आणि त्या ध्येय ब्रह्माचं चिंतन करतच आपल्या शरीराचा त्याग करावा. आणि तसं करत असतानाच आपलं जे ध्येय ब्रह्म त्याचं चिंतन करीत ह्या अदृष्टी नावाच्या शिष्याने आपल्या शरीराचा त्याग केला असं सांगितलेलं आहे. हे उपासकाच्या शरीर त्यागाचा प्रकार सांगताना. आता ज्ञानोत्तर तर्कदृष्टीचे जीवनचरित्र. आता हा 6वा तरंग ऐकलेला जो तर्कदृष्टी होता त्याचं काय झालं, दोघांचा इतिहास सांगितला, म्हणजे दोघांचं चरित्र थोडक्यात सांगितलं, कोणाचं तत्वदृष्टीचं आणि अदृष्टीचं. आता ह्या तर्कदृष्टीनं तो पण मुक्त झाला, त्यांनी काय केलं ते सांगतात. ज्ञानोत्तर तर्कदृष्टीचे जीवनचरित्र. आता तर्कदृष्टी नावाचा 3रा शिष्य याने गुरुद्वारा उपदेश श्रवण केल्यानंतर निश्चय केलेल्या अर्थाविषयी अन्य शास्त्रांचा विरोध निवृत्त करण्याकरिता सर्व शास्त्रांच्या अभिप्रायाचा विचार केला. आता त्यांनी सर्व शंकांचं निरसन केलं, बरोबर ना. गुरूंना विचारून जेवढ्या काही शंका होत्या त्या शंकाचं समाधान करून घेतलं. गुरूंनी त्याला शेवटी सांगितलं की मी ब्रह्म आहे असा निश्चय कर आणि कृतार्थ हो असं त्याला 6व्या तरंगाच्या शेवटी सांगितलं. तर त्यांनी गुरूंच्या द्वारा जो उपदेश श्रवण केला होता, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, हाच गुरूंचा उपदेश होता. आणि त्याच्याच अर्थाचा निश्चय कर आणि त्या अर्थामध्ये तुझ्या अंतःकरण वृत्तीची स्थिरता कर किंवा स्थिती कर असं त्याला सांगितलं होतं. तर मग आता उपदेश श्रवण केल्यानंतर त्यांनी निश्चय केला, काय, जीव ब्रह्माची एकता आहे, जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे, या सर्व सिद्धांताचा त्यांनी
श्रवण केलेलं होतं त्याचा तो पुन्हा विचार केला आणि त्या अर्थाचा निश्चय केला. परंतु जरी अर्थाचा निश्चय केला तरी त्याला असं मनामध्ये कधीकधी वाटायला लागलं की हे जे गुरूंनी वेदांत शास्त्राचा सिद्धांत आपल्याला सांगितला हेच का वेदाचं तात्पर्य आहे, हेच वेदाचं शेवटचं अभिप्राय किंवा मनोगत आहे, असं जर काही त्याला वाटलं तरी ह्या अशा प्रकारच्या त्याच्या अंतःकरणात निर्माण होणारे जे संशय त्याचं निराकरण करण्यासाठी आपण जो निश्चित अशा प्रकारचा अर्थ केलेला आहे तर त्याच्याविषयी काही संशय येऊ नये अंतःकरणात, म्हणून त्यांनी काय केलं, सर्व शास्त्रांच्या अभिप्रायाचा विचार केला. सर्व शास्त्रांचं तात्पर्य जीवब्रह्मैक्य ज्ञानामध्येच आहे का, जगन्मिथ्यात्व सांगण्यामध्येच आहे का, अशा प्रकारचा त्याने इतर शास्त्रांचा देखील विचार करण्याला आरंभ केला. आणि तो कशासाठी, तर आता त्यांनी काय केलं, जे जीवब्रह्मैक्याला साधक युक्ती त्याचं काय करायचं स्वीकार, आणि जे जीवब्रह्मैक्य ज्ञानाला बाधक युक्ती त्यांचा परित्याग, असं प्रकारचं यौक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन करण्याला त्याने आरंभ केला. कारण कितीही श्रवण जरी केलं तर प्रमाणासंभावना प्रमेय संभावनादी दोष जर आले तर त्या ठिकाणी पुन्हा त्याला विचारू दुसरं श्रवण किंवा मनन करणं भाग पडतं. म्हणून त्याप्रमाणे त्यांनी सगळ्या शास्त्रांच्या अभिप्रायाचा विचार केला. त्यावरून त्याचा असा निश्चय झाला की सर्व शास्त्रांचे परमप्रयोजन मोक्ष आहे. तो म्हणतो की सर्व शास्त्रांना अभिप्रेत काय आहे, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद प्राप्तिरूप जो मोक्ष, त्या मोक्षाविषयी असाच मोक्ष सर्वांना अभिप्रेत आहे. सर्व शास्त्रांनी कोणी काही जरी सांगितलं तर सर्वांची अपेक्षा काय आहे, मोक्षाचीच आहे, याच्याविषयी त्याला संशय राहिला नाही. आणि मोक्षाचे साधन अद्वै निश्चयरूप ज्ञान आहे, भेद निश्चय यथार्थ नाही. आणि मोक्षाचं साधन काय आहे, अद्वैत ब्रह्मात्मैक्याचा काय करणं, निश्चय करणं, हेच त्या मोक्षाचं साधन आहे. द्वैत भेदनिश्चय हा साधकाला हितावह नाही, असाही त्याचा निश्चय झाला. सर्व शास्त्रे साक्षात किंवा परंपरेने ब्रह्मज्ञानोत्पत्तीस कारण आहेत. कोणतंही शास्त्र असलं तरी ते शास्त्र काय करतं, मोक्षप्राप्तीचंच साधन सांगतं. परंतु वेदांत जरी साक्षात साधनत्व मोक्षाचं वेदांत दर्शनाने तत्वमसी महावाक्य च्याद्वारा साक्षात साधनत्व आहे, कोणाला जीव ब्रह्मैक्य ज्ञानद्वारा मोक्ष. तर ते म्हणतात बाकीच्यामध्ये जरी ह्या महावाक्याचा अशा प्रकाराने विचार केला नसला तरी साक्षात नाही पण परंपरेने ती मोक्षच प्राप्त करून देणारे आहेत, ब्रह्मज्ञान उत्पन्न करतात आणि नंतर मोक्ष प्राप्त करून देतात. संस्कृत वाणीची 18 प्रस्थाने आहेत. आणि संस्कृत वाणी म्हणजे हे सगळं शास्त्र कुठे आहे, एक काळ भारतामध्ये सर्व संस्कृत भाषात प्रचलित होती. आतासुद्धा कर्नाटकामध्ये एक गाव आहे की त्या गावामधले सगळे आदिवासीपासून ब्राह्मणापर्यंत सर्व व्यवहार संस्कृत भाषेमधून होतं. पूर्वी सगळा भारत एक संघ ही आपली भाषा आहे, मातृभाषा ही सगळी संस्कृतच होती. त्यामुळं आजही आपल्याला का संस्कृत ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो, कारण हे मूळ ग्रंथ जे आहे ते संस्कृत भाषेतच आहे. आपले सगळं संस्कृतीचं धन हे संस्कृत भाषेमध्ये आहे. तेव्हा तो संस्कृत ग्रंथाचं चिंतन करायला लागला तर संस्कृतमध्ये या संबंधाने म्हणजे मोक्षशास्त्र म्हणून जे ग्रंथ आहेत तर ते सगळी दर्शनं, पुराणं, वेद हे सगळे संस्कृत भाषेत आहेत. आणि त्याच्या 18 प्रस्थान आहेत, म्हणजे 18 भेद आहेत. संस्कृत वाणीचे 18 प्रस्थाने आहेत. त्यात कित्येक कर्म प्रतिपादक, कित्येक विषय सुखोपाय प्रतिपादक आणि कित्येक ब्रह्माहून भिन्न देवतांची उपासना प्रतिपादक आहेत. तशीच ज्ञानाकरिता न्यायसंख्यादी शास्त्रे आहेत. आता आपण जर संस्कृत वाणीची प्रस्थानं पाहिली तर त्याच्यामध्ये काही जी प्रस्थानं आहेत तर ती काय आहे, केवळ कर्माचं प्रतिपादन करणारे, काही उपासनांचं प्रतिपादन करणारे, आणि काही आता उदाहरणार्थ ज्याला आपण म्हणतो कामशास्त्र, शृंगारशास्त्र किंवा साहित्यशास्त्र, हे जे लोक आहे, हे जे शास्त्र आहेत, ही जी प्रस्थानं आहेत तर ते विषय सुखाचं सुद्धा ऐहिक सुख कसं प्राप्त व्हावं, त्याचं आरोग्य कसं राहावं आयुर्वेद सांगतो. तर अशाही प्रकारचे आयुर्वेद हे सुद्धा एक प्रस्थानच आहे की ज्याच्यामध्ये आरोग्य कसं राहावं याची त्याच्या ठिकाणी वर्णन किंवा नियमावली आपल्याला सांगतात. काहींनी आपल्याकडं काही नाही असं नाही, आहारशास्त्राचं आहे, आरोग्यशास्त्राचं आहे, शृंगारशास्त्राचं आहे, व्याकरणशास्त्र आहे, तुमचे तत्त्वज्ञान सांगणारे उपनिषद आहे, न्याय आहेत, सगळी ज्ञानाची दर्शनं जी आहेत तर त्यांना ज्ञानाची जी साधनं
त्या प्रतिपादन करणारे आहेत, ही सांख्यादी दर्शनं. त्यांना काय म्हणतात? सांख्यादी दर्शनं. म्हणजे हे सुद्धा अष्टादश प्रस्थानामध्ये त्यांचा अंतर्भाव होतो. तर संस्कृत वाणीची अष्टादश प्रस्थाने आहेत. त्यात कित्येक कर्म प्रतिपादक, कित्येक विषय सुखोपाय प्रतिपादक आणि कित्येक ब्रह्माहून भिन्न देवताची उपासना प्रतिपादक आहेत. काही जे आहेत ना, त्यांच्यामध्ये ब्रह्मस्वरूप सोडून इतर अनेक देवदेवता आहेत, त्या देवतांच्या उपासनेचं वर्णन करणारी अशीही काही प्रस्थानं आहेत. तसेच ज्ञानाकरिता न्याय सांख्यादी शास्त्रे आहेत. तसंच हे जगत कुठून उत्पन्न झालं, जगताचं मूळ तत्त्व काय आहे, हे कार्यकारणभाव काय स्वरूपाचा आहे, असं ज्याच्यामध्ये विचार केला, म्हणजे ज्ञानाचा विचार ज्याच्यामध्ये केला, तर ज्ञानाचा विचार करणारी ही न्यायवैशेषिक, सांख्यादी, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही पण शास्त्र आहेत. तीही भेद ज्ञानास यथार्थ ज्ञान म्हणतात. परंतु न्याय, सांख्य, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि योग ही काय म्हणतात? भेद ज्ञानाला यथार्थ ज्ञान म्हणतात. ते अभेद ज्ञानाला यथार्थ ज्ञान म्हणत नाही. म्हणून सर्वांना अद्वैत ब्रह्माची बोधकता घडत नाही. म्हणून कोणतंही दर्शन ह्या अष्टादश प्रस्थानामधून निवडलं आपण आणि त्याचंच अनुसरण केलं तर ते अद्वैत ब्रह्मज्ञान करून देणार नाही. आणि अद्वैत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत मोक्ष होत नाही. ती उपयोगाची आहेत, परंतु परंपरेने आहेत, साक्षात नाही. तथापि सर्व शास्त्रांचे कर्ते सर्वज्ञ कृपाळू आहेत. परंतु आता मग वैशेषिक सूत्राचे कर्ते कणाद किंवा न्यायसूत्राचे कर्ते गौतम, मग हे सर्वज्ञ नाहीत का? तर ते सुद्धा ईश्वर अवतार असल्यामुळं, भगवत अवतार असल्यामुळं तेही सर्वज्ञ आहेत. म्हणून त्यांनी केलेली मूळसूत्रे त्यांचा तर वेदानुसारच अर्थ आहे, परंतु त्या सूत्रांचे व्याख्यान करते भ्रांत आहेत. आपण जर बारकाईने पाहिलं ना, जे प्राच्य न्यायिक किंवा वैशेषिक, योगी हे जर आपण पाहिलं तर हे सगळे वेदाच्या अनुसार आहे. त्यांना आस्तिक का म्हणतात? आस्तिक जे आहेत ते वेदाला प्रमाण मानणारे आहेत. त्यामुळे त्यांनी जी सूत्र केली त्यांच्या दर्शनात ती वेदार्थाच्या विरोधी केलेली नाहीत. पण मग आता आपल्याला तसं वाटत नाही. का वाटत नाही? त्याचं कारण आहे की त्या सूत्रांवर जे व्याख्यान करणारे आहेत ते भ्रमिष्ठ आहेत. त्यांनी आपल्या बुद्धीनं त्याचा अर्थ केलेला आहे. याचा अर्थ मूळ सूत्रकारांची सर्व दर्शनातल्या सूत्रकार हे स्वतःच भगवद अवतार असल्यामुळं वेदार्थाच्या विरोधी न करता वेदार्थाच्या अनुकूलच त्यांनी व्याख्यान केलेलं आहे किंवा त्या सूत्राचं ग्रथन केलेलं आहे. परंतु हे सगळे त्याच्यावर जे व्याख्यान करतात आम्ही सूत्रकारांचा असं मत आहे असं आपलं बुद्धीतलं मत तिथं टाकतात आणि तेच सूत्रकाराचं मत आहे असं म्हणतात. ते भ्रांत आहेत, ते भ्रमिष्ठ आहेत. म्हणून त्यांनी मूलसूत्रकर्त्याच्या मनोगताहून भिन्न अर्थ केला आहे असा तर्कदृष्टीने निश्चय केला. त्या तर्कदृष्टीने हे सगळं पाहिलं, परंतु ह्या सगळं वेद अनंत बोलीला अर्थ तुकाची साधिला किंवा 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत सकळ शास्त्रांचा विचार अंती तुलाची निर्धार विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे अशा प्रकारचा त्यांनी निश्चय केला की सर्व दर्शनांचे जे मूळ सूत्रकर्ते आहेत त्या मूळ सूत्रकर्त्यांनी वेदालाच अनुसरलेलं आहे आणि त्याच्या विरोधी जे लिखाण केले त्याचा अर्थ ज्यांनी आपल्या बौद्धिक स्तरावर लावला त्यांनी अशा प्रकारचं विरुद्ध व्याख्यान केलेलं आहे. असं म्हणजे एकदा का वेदांताची ओळख झाली की मनुष्याला इतर दर्शनांचा समन्वय किंवा त्याचं सामंजस्य हे करता येतं. म्हणून आपल्या आळंदीचं वैशिष्ट्य हे आहे की जर तुम्ही उत्तराखंडात गेले किंवा कुठेही तर तिथं काय म्हणतात, तिथं एक क्रम आहे. त्या क्रमामध्ये ते काय म्हणतात की पहिल्यांदा तुम्हाला तर्कसंग्रह शिका, म्हणजे पहिल्यांदा लघुसिद्धांत शिका, नंतर तर्कसंग्रह शिका, नंतर वैशेषिक सूत्र काय ह्या माध्यमिक ग्रंथ तुम्ही शिका, अर्थसंग्रह आदी, नंतर आत्मबोध तत्वबोध असे प्रकरण ग्रंथ शिका, मग प्रस्थांतरही शिका, मग बृहत प्रस्थांतरही शिका. असा क्रम आहे. तो क्रम खऱ्या अर्थाने पारंपरिक बरोबर आहे, परंतु असं करताना बऱ्याच वेळेला लोक आग्रही होतात आणि कोणी उत्तरमीमांसकच होतं, कोणाला सांख्याचं मत पडतं आणि पुढं जे जायचं ते राहूनच जातं. वेदांत दर्शन आता येतं म्हातारपणामध्ये, तेव्हा बुद्धी पण त्याची तशी पूर्वीसारखी राहिलेली नसते. आणि इकडची आपली जी पद्धत आहे, आपल्याकडं विचारसागर वृत्ती प्रभाकर थोड्या याच्यात म्हणजे थोड्या ज्ञानातच पंडित होऊन जातो आणि इतका पंडित होतो ना ते लोकंसुद्धा अवाक होतात, कारण याला मार्मिक सिद्धांताचं माहीत असतं याच्यामुळं. म्हणून पहिल्यांदा वेदांत जसं आपल्या ताटामध्ये पक्वान्न आली तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे पक्वान्न असतात, कोशिंबीर असते, कढी असते, सगळं असतं त्याच्यामध्ये. तर अगोदर काय खावं, अगोदर पक्वान्न खावं, नाही तर असं अगोदर कोशिंबीरच खात बसला आहे की नाही.
तशी ही बाकीची दर्शन आहेत. आपल्याकडं काय अगोदरच विचारसागर, वृत्ती प्रभाकर, पंचदशी, ज्ञानेश्वरी हे ग्रंथाचं चिंतन झाल्यामुळे वेदांताची एक नजर येते. आणि बाकीच्यांचं मग खंडन करणं किंवा त्यांच्या त्यांचा गुणग्राही दृष्टीनं काही अंशात स्वीकार करणं हे आपल्याला काही जड जात नाही. म्हणून आपण त्या लोकांपेक्षा जास्त भाग्यवान आहे. आपल्याला काही येत नसताना सर्व येतं असं त्या लोकांना भ्रम होतो. आपण जेव्हा ऐकतो ना, आणि आपल्याला नेमकं मार्मिक माहीत असतं आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती हे अधिष्ठान रूपे. त्यांना वाटतं अद्वैत सिद्धीपर्यंत शिकलो एवढं का आयुष्यभर, तर हे काय माझ्या डोक्यात. त्यांच्या डोक्यापुढे हजारो सिद्धांत असतात, त्याच्यापैकी कोणता घ्यायचा हे त्यांना लवकर निवडता येत नाही. आणि आपल्याला तेवढाच माहीत असतो आणि तोच शेवटला असतो, आहे की नाही. म्हणून सांगतात म्हणून जे मूळ सूत्रकार आहे त्या मूळ सूत्रकर्त्यांच्या मनोगताहून भिन्न अर्थ केलेला आहे. कोणी? त्या भ्रमिष्ट असणाऱ्या त्या सूत्रांवर व्याख्यान करणाऱ्या दुसऱ्या बौद्धिक पंडितांनी. असं कोणी तर्कदृष्टीनंच काय केला? निश्चय केला. विद्येची अष्टादश प्रस्थाने. आता हे जे पुढचं आहे, मला वाटतं तुम्ही जरा पुन्हा वाचून आला असाल. पुन्हा पाठात झाले का? होणार आहे, अजून होणार आहे. आणि याचं तुम्हाला सहजच आकलन होण्यासारखं आहे. तेव्हा एवढा भाग जो आहे तो थोडा वेगाने घेऊ असं वाटतं. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही लगेच सांगा, परत आपण त्याचं चिंतन करू. कारण काय आहे, आता आपण जे काही सार सर्वस्व आहे ते माहिती, हे एक माहिती म्हणून आहे. ही माहिती मात्र अवश्य असली पाहिजे. आपल्याला कोणत्याही कीर्तनकार प्रवचनकाराला ही माहिती असणं फार आवश्यक आहे. निदान कमीत कमी आपल्या संस्कृतीमध्ये कोणते ग्रंथ आहे, कोणती दर्शन आहेत, त्यांच्यामध्ये कोणता विषय आलेला आहे, त्याच्यापासून काय फल प्राप्त होतं, हे सगळं माहीत पाहिजे. तर मी आता फक्त थोडासा वाचतो ते, आणि तुम्हाला वाटलं तर सांगा की बा याचं स्पष्टीकरण करा, नाहीतर मग स्पष्टीकरण करीत नाही. आता विद्येच्या अष्टादश प्रस्थाने. आता विद्येच्या अष्टादश प्रस्थाने सांगतो. प्रस्थाने शब्दाचा अर्थ खाली टिप्पणीमध्ये भेद, म्हणजे ज्ञान प्रतिपादन करणारी ही 18 शास्त्र आहेत. म्हणजे 18 प्रकारचे एक विचार प्रणाली आहेत, तर त्यांना म्हणतात अष्टादश प्रस्थाने. आता त्या अष्टादशामध्ये काय काय येतं? 4 वेद, 4 उपवेद, 6 वेदाची अंगे, पुराणे, न्याय, मीमांसा आणि धर्मशास्त्र असे वैखरी वाणीरूप विद्येचे अष्टादश भेद आहेत. हे सगळे शब्दांनी उच्चारण होतात ना, म्हणून ही वैखरी वाणीरूप असणारी विद्या, याचं आपण पाठन करू शकतो ना. म्हणून हे वैखरी वाणीरूप विद्येचे हे 18 भेद आहेत. त्याच्यामध्ये 4 वेद, 4 उपवेद. उपवेद म्हणजे हे आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि अर्थवेद किंवा अथर्ववेद असे काही लोक म्हणतात. या ठिकाणी अर्थवेद म्हटलं तर द्रव्यप्राप्तीचं साधन, आपण धन कसं उपार्जित करावं याची माहिती सांगणारा अर्थशास्त्र त्याला म्हणतात. तर त्याला ते आहेत 4 उपवेद. आणि नंतर 6 वेदाची अंगे. 6 वेदाची अंगे कोणते? व्याकरण, शिक्षा, व्याकरण, ज्योतिष, छंद, कल्प आणि निरुक्त अशी 6 अंग आहेत. पुराणे 18 पुराणे, न्याय, मीमांसा म्हणजे मीमांसा कोणते? उत्तर मीमांसा आणि धर्मशास्त्र. नुसतं मीमांसा म्हटलं तर मग काय होईल? पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. पण धर्मशास्त्र हे कशामध्ये? पूर्वमीमांसेच्याच अंतर्गत आहे. म्हणून सांगतात आता 4 वेद कोणते? तर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदात कित्येक वचने ज्ञेय ब्रह्मबोधक आणि कित्येक ध्येयबोधक आणि कित्येक कर्मबोधक आहेत. हे सगळं आपल्याला माहिती आहे. वेद पाहिला, काही कर्म प्रतिपादक, काही उपासना प्रतिपादक, काही ज्ञान प्रतिपादक. कर्मबोधक वेदवचनाने अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानच प्रयोजन आहे. कर्मबोधक वेदवचनाचं जर अनुसरण केलं तर अंतःकरण शुद्धी होईल, आणि अंतःकरण शुद्धी झाली तरच ज्ञान होत असतं. म्हणजे अंतःकरण शुद्धीद्वारा कर्मबोधक वचनं ही सुद्धा ज्ञानाची साधनं आहेत. प्रवृत्तीविषयी कोणत्याच वेदवचनाचे तात्पर्य नाही, फक्त जीवाच्या ठिकाणी असलेल्या स्वाभाविक निषिद्ध प्रवृत्तीपासून त्यास परावृत्त करण्याविषयी तात्पर्य आहे. आता हे तुम्ही कराच असं कोणत्याही वेदवचनाला सांगायचं नाही. फक्त तुम्हाला जर सांगितलं नाही तर तुम्ही निषिद्ध कर्माकडं प्रवृत्त व्हाल, तेव्हा निषिद्ध कर्माकडं प्रवृत्त होऊ नये, त्याच्यापासून तुम्ही परान्मुख व्हावं. म्हणून या ठिकाणी प्रवृत्तीपरक वाक्य वेदामध्ये सांगितले. इदम कुरु असं सांगितलं. याचा अर्थ इदम कुरु म्हणजे कराच. कुर्वन्नेवे कर्माणी जिजी विशेषतम समा. कर्म करीतच 100 वर्षापर्यंत मरेपर्यंत कर्मच करा, केलीच पाहिजे, हे असा विधी सांगण्यात शास्त्राचं काही नाही, तात्पर्य नाही वेदाचं. यामुळे आभिचार कर्म प्रतिपादक जो अथर्ववेद त्याचेही निवृत्तीविषयी
तात्पर्य आहे. आता जो आभिचार कर्म म्हणजे जारण, मारण, उच्चाटन असं वर्णन करणारा हा अथर्ववेद आहे. आता त्याचं तात्पर्य काय आहे? त्याचं तात्पर्य जारण, मारण, उच्चाटनामध्ये नाही, त्याचंसुद्धा ह्या निवृत्तीविषयीच तात्पर्य आहे. म्हणजे तुम्ही मोक्ष मार्गाकडं जावं याच्यासाठी सांगितलं. मग कशाला सांगितलं? ते असे की फक्त द्वेषाने शत्रू मारण्याकरता उद्युक्त झालेल्या पुरुषाने अन्यायाने शत्रूस मारू नये याकरता शेनयाग सांगितलेला आहे. शेनयाग म्हणून जो वेदात सांगितला, अथर्ववेदात, तो आपल्या शत्रूचा नाश करण्याकरता सांगितला. मग तुम्ही म्हणाल की या ठिकाणी तर अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे, मग तुम्ही काय म्हणता वेदाचं तात्पर्य प्रवृत्तीमध्ये नाही? अहो तिथं जर सांगितलेली ही प्रवृत्ती आणि ते बी कोणतं? शत्रू नाशनासाठी याग करा असं सांगितलेलं आहे. जर समजा त्याला याग नसला करायचा केला तर तो माणूस काय करील? हाताने काही शस्त्राधिकाने त्या माणसाला मारील ना, आहे की नाही? म्हणून तसं त्यांनी करू नये म्हणून शेनयाग सांगितला. शत्रूच मारण्याकरता जे कर्म सांगितले असते त्यास आभिचार कर्म म्हणतात. त्याला आभिचार कर्म म्हणजे शत्रू मारावा याच्यासाठी केलेला, वेदाने सांगितल्याप्रमाणे केलेला जो सकाम याग त्याला काय म्हणतात? आभिचार कर्म. शेन नावाचा यज्ञ तसा आहे. आभिचार कर्मबोधक वेदवाक्यांचा अभिप्राय असा नाही की शत्रू मारण्याची इच्छा असेल त्याने शेनयाग करण्यासच प्रवृत्त व्हावे. याचा अर्थ असा नाही घ्यायचा हे आभिचार कर्म करायला ज्या अर्थी वेदाने सांगितले, ज्याला ज्याला शत्रू मारण्याची इच्छा असेल त्याने काय करावं? शेनयाग करावा हे सांगण्यात तात्पर्य नाही. फक्त शत्रू मारण्याची इच्छा होईल तर त्याने शत्रू मारण्याकरता शेनयागाशिवाय अन्य उपायात प्रवृत्त होऊ नये असे तात्पर्य. म्हणजे शत्रू नसावात, शत्रूला मारूच नये, शत्रूला मारण्याची इच्छाच होऊ नये. पण जर कोणाला इच्छा झाली तर त्याने मन मानेल तशा साधनाने शत्रूला मारू नये. तर त्यांनी काय करावं? शेनयाग किंवा आभिचार कर्मात प्रवृत्त व्हावं, अन्य उपाय दुसरे करू नये. प्रवृत्तीविषयी नाही, म्हणजे याचा अर्थ त्यांनी आभिचार कर्ममध्ये त्याची प्रवृत्ती व्हावी हा काही वेदाचा अभिप्राय किंवा वेदाचं मनोगत आहे का? नाही. कारण प्रवृत्ती तर द्वेषाने प्राप्त असते आहे, जे स्वभावताच प्राप्त असते त्याच्याविषयी प्रवृत्तीविषयी वेदवाक्याचा अभिप्राय नसतो. आता जर स्वाभाविकपणे जसं पाणी खालारा धावे पाणी आपोआप वरून सोडलं की ते खालीच धावतं, तसं माणसाच्या ठिकाणी शत्रूविषयी द्वेष हा स्वाभाविकच आहे. आणि त्याच्यासाठी पुन्हा शेनयाग करा आणि त्या शत्रूचा नाश करा. जी गोष्ट शत्रूच्या नाशाची इच्छा, अंतकरणात त्याच्याविषयीचा द्वेष हा स्वाभाविकच आहे की नाही? वेद काय करत असतो? अज्ञाताचं ज्ञापन करून देतो. जे स्वाभाविकच प्रवृत्ती आहे ती आणखीन करा म्हटलं तर वेद काय झाला? अनुवादक झाला, आहे की नाही? वेद जे वेद अनुवादक नाही, अज्ञात ज्ञापक आहे. जे साधन आपल्याला माहीत नसावं, जे साध्य आपल्याला माहीत नसावं, ज्या साध्य आणि साधन भावातला नियतता आपल्याला माहीत नसावी, त्या साध्य साधन भावाचं नियतत्व या ठिकाणी वेद आपल्याला प्रतिपादन करतो की जे आपल्याला अज्ञात आहे. अशा रीतीने अथर्ववेदाचे निवृत्तीविषयी तात्पर्य आहे. अथर्ववेदाचं सुद्धा काय आहे? निवृत्ती करावी असंच तात्पर्य आहे. आणि त्याच्यामध्ये खूप लिहिलं आहे. भागवतामध्ये नाथ महाराजांनी जास्त याचं वर्णन केलेलं आहे. जर विचारसागर आता झालेल्या माणसाचे, जे लोक अष्टादशात येणार नाही ते जर समजा घरी गेले किंवा इथं दुसऱ्या काही अनुष्ठानात प्रवृत्त झाले तर त्यांना हे विचारसागर झाल्याबरोबर एकनाथी भागवताचं एक पारायण केलं पाहिजे. एक पारायण केलं तर आपल्याला विचारसागरातल्या सगळ्या प्रक्रिया त्याच्यामध्ये मिळून जातात. आणि नाथ महाराजांनी कशा रीतीनं ते रसमय लिहिलं आहे हे आपल्या लक्षात येतं. विचारसागर झाल्याबरोबर जर कोणी एकनाथी भागवताचं पारायण केलं तर त्याचं 4 वर्षातल्या अभ्यासक्रमात एक ग्रंथाची भर पडली. नुसतं पारायण फक्त एकाग्र रीतीनं करायचं. ज्यांना आता ह्या अष्टादशात नाही भाग घेता यायचं त्यांनी घरी गेलं तरी भागवत घेऊन जा आणि हे करा. म्हणजे घरी जा सांगण्यात तात्पर्य नाही, जाऊच नका, घरी जाऊ नये म्हणूनच अष्टादशाची योजना आहे. पण तरीसुद्धा तुष्यंतु दुर्जन्याने नाही आले तर भागवत पारायण तरी करा. हां, अशा रीतीने अथर्ववेदाचे निवृत्तीविषयी तात्पर्य आहे. आणि बाकीच्या तिन्ही वेदातील कर्मबोधक वाक्याचा अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञानामध्ये उपयोग आहे. हे झालं अथर्ववेदाचं. आणि ते ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद आहेत त्यांच्यामध्ये सांगितलेल्या कर्मबोधक वाक्याप्रमाणे आपण जर त्याचं अनुष्ठान केलं तर आपल्या अंतःकरणाची शुद्धी होते. आणि ती अंतःकरण शुद्ध झालं का तैसे मोक्ष देईल ज्ञान येत हिर नाही आण परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. आता ह्या शेनयागामध्ये ती सामुग्री जुळवा, त्याप्रमाणे यज्ञ करा. तसं जर करताना जर काही त्याच्यामध्ये उणीव झाली तर काय होतं? तो शत्रू मारण्याऐवजी तुम्हीच मारता असं आहे त्याच्यामध्ये. मग वगैरे मुक्तामुक्त, बर्ची भाला हे काय आहे?
मुक्तामुक्त आपण हातात ठेवूनही सर्पाला बर्चीनं टोचू शकतो किंवा फेकून पण मारू शकतो, म्हणून ते मुक्त पण आहे आणि अमुक्त पण आहे. आणि शर किंवा गोळी यास यंत्रमुक्त होतं. बाण सोडतो आपण धनुष्यातून, बरोबर आहे ना, परंतु काय इकडं धनुष्याला दोरी लावतो आणि मग आपण त्याला सोडतो, किंवा तोफेमधून बंदूक सोडतो. ते जे बंदूक किंवा गोळी सोडतो आपण किंवा बाण सोडतो त्याला काय म्हणतात, यंत्राचा प्रयोग करतो ना, त्याच्याद्वारा साह्य घेऊन, म्हणून त्याला यंत्रमुक्त म्हणतात. त्यामध्ये मुक्त आयुधास अस्त्र म्हणतात. जे मुक्त आयुध आहे कोणतं, गोळा वगैरे फेकणं किंवा त्याला काय म्हणतात, चक्र वगैरे फेकून मारणं, त्याला म्हणतात अस्त्र. आणि अमुक्तास शस्त्र म्हणतात. आणि जे मुक्त नाही, तलवार वगैरे यांना काय म्हणायचं, शस्त्र म्हणायचं. चक्राला काय म्हणायचं, अस्त्र म्हणायचं. अस्त्र शस्त्र हे जे प्रयोग येतात ना, आपण पुराणात वाचतो किंवा पोथीमध्ये वाचतो, तर त्यावेळेला शस्त्र आणि अस्त्रामध्ये काय भेद आहे हे लक्षात घ्यायचं. त्या आयुधांच्या आणि अमुक्तास शस्त्र म्हणतात. जे अमुक्त आहे त्याला शस्त्र म्हणतात. त्या आयुधांच्या ब्रह्मा विष्णू शंकर प्रजापती अग्नी वरुण इत्यादी देवता मंत्रासह सांगितलेलं आहे. आता जेव्हा आपण पोथीमध्ये ऐकतो की जेव्हा त्या शत्रूवर त्यांनी प्रयोग केला त्यावेळेला ते मंत्र म्हणून त्यांनी प्रयोग केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ त्या शस्त्रांच्या काय आहेत, देवता आहेत, त्या देवतांचे मंत्र आहेत. क्षत्रिय कुमार आणि त्यांचे अनुयायी ब्राह्मणही त्यांचे अधिकारी आहेत. आता हे जे आयुध उपयोग करायचे तर त्याचा जे क्षत्रियाचे परंपरा आहे आणि त्या क्षत्रियाचे शिष्य ब्राह्मण जरी असले, जसं 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं की एवं परंपरा प्राप्तमिमं राजर्षयो विदुः स काले नेह महता योगो नष्ट परंतप. याचा अर्थ हे कोणाला प्राप्त होतं, त्यांनी सांगितलं राजर्षीला होतं. राजानहाच ऋषयाच, राजानहाश्चासौ ऋषयाच राजर्षया असं होतं ना, कर्मधारय समास. मग त्याप्रमाणे जर पाहिलं तर हे क्षत्रियच असतील की नाही. म्हणजे ही ब्रह्मविद्या कुठं होती, एका काळामध्ये क्षत्रियांकडे पण होती आणि ते क्षत्रियांच्या द्वारा जर ब्राह्मणाकडे संक्रमित झाली असेल तर ते सांगतात त्या क्षत्रियाचे अनुयायी ब्राह्मण ते सुद्धा ह्या शस्त्रास्त्र विद्येचे अधिकारी आहेत. आणि असं आपल्याला दिसतं की नाही, पुराणांच्यामध्ये काही असणाऱ्या ब्राह्मण ऋषींनी देखील त्याचा प्रयोग केलेला आहे. शिवाय पदाती, रथारूढ, अश्वारूढ, गजारूढ आणि युद्धसमयी मंगल शकून इतका अर्थ धनुर्वेदाच्या पहिल्या पादात सांगितला. आता ह्या धनुर्वेदामध्ये जे काही अध्याय आहेत त्याचे जे पाद आहेत त्याच्यामध्ये कोणकोणता विषय आला थोडक्यात आपल्याला सांगतात की पदाती म्हणजे पायी चालणारा, रथारूढ, अश्वारूढ घोड्यावर, गजारूढ हत्तीवर बसलेला, आणि युद्धसमयी मंगल शकून. आणि युद्धाच्या वेळेला कोणते मंगल शकून असं, युद्ध करायला निघालो कोणतं गोष्ट आपल्याला शकून झाला तर आपण युद्धावर जावं, विजय मिळणार, काय अपशकून झाला तर पराजय होण्याची शक्यता, असं हे सगळ्या गोष्टी ह्या धनुर्वेदाच्या पहिल्या पादात सांगितल्या आहेत. आचार्य लक्षण आणि आचार्यापासून शस्त्रग्रहणाचा संप्रदाय द्वितीय पादात आहे. आता ज्या आचार्याकडून आपण धनुर्विद्या शिकायची त्याची काय लक्षणं आहेत आणि त्या आचार्यापासून शस्त्रग्रहण कसं करावं याची जी परंपरा संप्रदाय ते द्वितीय पादात सांगितलं आहे. गुरु संप्रदायापासून प्राप्त शस्त्रांचा अभ्यास व मंत्रदेवता सिद्धीचा प्रकार तृतीय पादात आहे. आता गुरु संप्रदायानुसार जे प्राप्त झालेले जी शस्त्र आहे त्यांनी जे आपल्याला विद्या दिली त्याचा अभ्यास कसा करावा आणि त्या मंत्रदेवतेची सिद्धी म्हणजे कशा मंत्राचा उच्चार केला म्हणजे त्या मंत्राच्या देवता सिद्ध होतात, आपल्याला प्राप्त होतात किंवा सहाय्य होतात, हा प्रकार तृतीय पादात आहे. सिद्ध झालेल्या मंत्राचा प्रयोग चतुर्थ पादात सांगितलेला आहे. आणि एकदा मंत्र सिद्ध झाला की त्याचा प्रयोग कसा करायचा आपण स्वतः हे चौथ्या पादात सांगितलं आहे. धनुर्वेद ब्रह्मा प्रजापती इत्यादिकापासून विश्वामित्रास प्राप्त होऊन त्याने प्रगट केला म्हणून त्यास धनुर्वेदाचा कर्ता म्हटले एवढेच. या ठिकाणी विश्वामित्र हा धनुर्वेदाचा कर्ता म्हणतात. वास्तविक त्याला हा प्राप्त कुठून झाला आहे, ब्रह्मदेव किंवा अर्थात प्रजापती यापासूनच आलेला आहे. दुष्ट चोराधिकांपासून प्रजापालन करण्याने अंतःकरण शुद्धी होऊन. आता जर एखाद्याने शस्त्रास्त्राचा उपयोग केला चोराधिकांना, जसे पोलीस आपलं रक्षण करतात, तर त्याच्यामध्ये त्यांना काही दोष लागत नाही, उलट प्रजेचं काय आहे संरक्षण आहे. त्यामुळे त्यांचा पुण्य निर्माण होतं, अंतःकरण शुद्धी होते आणि मग ज्ञानद्वारा मोक्षाविषयी धनुर्वेदाचा अभिप्राय आहे. म्हणजे धनुर्वेदसुद्धा काय सांगतो, तुम्हाला ज्ञान होईल कसं, अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञान होऊन तुम्हाला मोक्ष होईल. म्हणजे धनुर्वेदाचं तात्पर्यसुद्धा मोक्षामध्येच आहे.
तसा गांधर्ववेद भारताने प्रगट केला. गांधर्ववेद सांगितलेला आहे. तर त्याचं करता कोणी? भारत. त्यात स्वर, ताल, मूर्छासहित गीत, नृत्य, वाद्यांचे निरूपण विस्ताराने केलेले आहे गांधर्ववेदामध्ये. त्यास आता हे ना का गांधर्ववेद विद्यालय असतात, म्हणजे गायनाचं, वादनाचं, संगीताचं. त्यासहित उपास्य देवतेच्या आराधनेने निर्विकल्प समाधीची सिद्धी होते. गायनामध्ये सुद्धा काय आहे, आपण म्हणतो ना त्याला काय एक नाव आहे, काय नादब्रह्म. तर त्या नादब्रह्माच्या उपासनेने सुद्धा निर्विकल्प समाधीपर्यंत जाता येतं. म्हणून गांधर्ववेदाचेही अंतःकरणाच्या एकाग्रतेचे ज्ञानद्वारा मोक्षच प्रयोजन आहे. गांधर्ववेद म्हणजे गायनाचा अभ्यास केला तर आपोआप अंतःकरणाची एकाग्रता केल्याशिवाय त्याला ते राग, ताल, मूर्छना काही कळत नाही. म्हणून गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, म्हणजे कोणती? निर्विकल्प समाधीपर्यंत. तसाच अर्थवेदही नाना प्रकारचा आहे. आता हे अर्थवेद जो आहे ना, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला द्रव्य उपार्जन करण्याचं शास्त्र, ते त्याचे अनेक प्रकार आहेत. नीतिशास्त्र, अश्वशास्त्र, शिल्पशास्त्र आदी करून धनप्राप्तीच्या उपायाचा बोधक आहे. परंतु धनप्राप्तीच्या सर्व उपायामध्ये निपुण असलेल्या पुरुषासही भाग्य वाचून धनप्राप्ती होत नाही. म्हणून अर्थवेदाचेही वैराग्योत्पत्तीविषयी तात्पर्य आहे. तुम्हाला तो सगळं धनप्राप्तीचे उपाय सांगतो. तुम्ही नीतिशास्त्र शिका, शिल्पशास्त्र, स्थापत्यशास्त्र काय शिका. परंतु आता आपण पाहतो ना, किती मोठमोठे गायक आहे, त्यांना संध्याकाळची काय आहे, भ्रांत आहे जेवणाची. याचा अर्थ किती जरी आपण केलं तरीसुद्धा त्याला ते प्राप्तच होतं असं नाही. म्हणून त्याला कधीतरी कंटाळा येईल की मी अनेक प्रकारचे मी तर गायक आहे, पण गंधर्व विद्यालयसुद्धा उभारलं, परंतु त्याच्यात काय आहे, बुडत्याचे पाय डोहात. मग आता त्याच्यापेक्षा मी आपलं ब्रह्मचिंतन करून मुक्तच का होऊ नये, हा छंद सोडून द्या, ऐके नाही. मग त्याला वैराग्यच उत्पन्न होईल. 6 वेदाची अंगे शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि छंद ही वेदाचा अर्थ समजण्यास उपयोगी असल्यामुळे त्यास वेदांगे म्हणतात. आपल्याला वेदाचा अर्थ का कळत नाही, तर वेदाची ही जी षडंग आहे, या षडांगाने जोपर्यंत अभ्यास होत नाही तोपर्यंत वेदाच्या मंत्रांचा अर्थ आपल्याला करता येत नाही. त्याला उपयुक्त असल्यामुळे याला काय म्हणतात, वेदाची 6 अंग असं म्हणतात. यापैकी शिक्षा आणि व्याकरण यांचा करता पाणिनी आहे. शिक्षेत वेद शब्दातील अक्षरस्थानांचे ज्ञान आणि उदात्त अनुदात्त स्वरितांचे ज्ञान कसे होते ते सांगितले आहे. वेदाचे व्याख्यानरूप प्रातिशाख्य ग्रंथ शिक्षेच्या अंतर्भूत आहेत. शिक्षा, कल्प, व्याकरण, ज्योतिष यांचं प्रत्येकाचं स्वरूप थोडक्यात सांगतात. व्याकरणाने वेदाचे व्याख्यानरूप प्रातिशाख्य ग्रंथ शिक्षेच्या अंतर्भूत आहे. व्याकरणाने वेद शब्दाच्या शुद्धतेचे ज्ञान होते. व्याकरण तस्मात् पठपुत्र व्याकरणम. सर्वात पहिले काय पाहिजे, व्याकरणम मुखम प्रोक्तम. व्याकरण केलं, व्याकरणाचं अध्ययन केलं तर वेद शब्दाच्या शुद्धता कशी आहे त्याचं ज्ञान होतं. व्याकरण सूत्राच्या 8 अध्याय असून त्यावर पतंजलीचे महाभाष्य आणि कात्यायनाचे वार्तिक आहे. कल्पग्रंथात वेदबोधित कर्मानुष्ठानाची रीती म्हणजे यज्ञात असलेले ब्राह्मण, ज्यास ऋत्विज म्हणतात, त्यांच्या भिन्न भिन्न कर्मांची माहिती सांगितली आहे. कल्पसूत्राचे कर्ते कात्यायन, आश्वलायनादी मुनी आहेत. तसेच यास्क नावाच्या मुनीने 13 अध्याय निरुक्त केले आहे. त्यात वेदमंत्रातील अप्रसिद्ध पदार्थाचे ज्ञान होण्याकरता त्यांची नावे सांगितली आहेत. संज्ञाबोधक पंचाध्याय निघंट, इथं निघंट आहे ना, निघंटू पाहिजे, निघंटू ग्रंथही यास्क मुनींनीच केला आहे. तोही निरुक्ताच्या अंतर्भूत आहे. आणि अमरसिंह हेमाद्रिकांनी केलेले कोशादी ग्रंथ निरुक्ताच्या अंतर्भूत आहेत. पिंगल मुनीने सूत्राच्या 8 अध्यायात छंद निरूपण केले आहेत. त्यापासून वैदिक गायत्र्यादी छंदाचे ज्ञान होते. तसेच आदित्य गर्गाधिकांनी ज्योतिष ग्रंथ केले आहेत. त्यापासून विहित वैदिक कर्मारंभाचे ज्ञान होते. आता पुराणे, 18 पुराणं: ब्रह्म, पद्म, वैष्णव, शैव, भागवत, नारदीय, मार्कंडेय, आग्नी, भविष्य, वैवर्तक, लिंग, वराह, स्कंद, वामन, कूर्म, तिथं कर्म झाले, कूर्म, मत्स्य, गरुड आणि ब्रह्मांड ही 18 पुराणे व्यासांनी केली आहेत. तशीच काल अधिक बहुत पुराणे आहेत. ही त्यास उपपुराणे म्हणतात. काही पुराणे तशी काही उपपुराणं आहेत. भागवते 2 आहेत, वैष्णव भागवत आणि देवी भागवत. या दोहतही 12 स्कंध आणि 18,000 श्लोकसंख्या सारखी
शाखे आहेत. त्यात वैष्णव भागवत हे पुराण आहे आणि देवी भागवत उपपुराण आहे, पण व्यासकृत आहे म्हणून प्रमाण आहे. जशी पुराणे व्यासकृत आहेत तशीच काही उपपुराणेही व्यासकृत आहेत. काही पुराणे पराशरादी सर्वज्ञ मुनिकृत आहेत म्हणून तेही प्रमाण आहेत. आता न्याय गौतमांनी 5 अध्याय न्यायसूत्रे केली आहेत. त्यात युक्तिप्रधान आहे. युक्तीने पुरुषाची बुद्धी तीव्र होते, तिचा मननामध्ये उपयोग आहे म्हणून, म्हणजे अनुमान प्रमाण मननामध्ये उपयोग आहे म्हणून युक्तिप्रधान न्यायसूत्रेही मननद्वारा वेदांतजन्य ज्ञानच फल आहे. आणि कनादी मुनिकृत 10 अध्याय वैशेषिक सूत्रे असून त्यांचा न्यायात अंतर्भाव आहे. मीमांसा 2 आहेत. एक धर्ममीमांसा, दुसरी ब्रह्ममीमांसा. धर्ममीमांसेलाच मी अगोदर सांगितलं होतं ना, धर्मशास्त्र हे दिलेलं असल्यामुळं मीमांसा शब्दाने उत्तर मीमांसा घ्यायची. तर तसं न करता यांच्या खाली वर्णनात मात्र मीमांसा शब्दाने हे दोन्ही घेतलेले आहे आणि धर्मशास्त्र हा वेगळा प्रकार सांगितलेला आहे. तर मीमांसा 2 आहेत. एक धर्ममीमांसा आणि दुसरी ब्रह्ममीमांसा. धर्ममीमांसेलाच पूर्वमीमांसा म्हणतात आणि ब्रह्ममीमांसेला उत्तरमीमांसा म्हणतात. जैमिनीने धर्ममीमांसा 12 अध्याय केली आहे. त्यात कर्मानुष्ठानाची उपपत्ती सांगितली आहे. म्हणून विधीपूर्वक कर्मानुष्ठानापासून अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरण शुद्धीपासून ज्ञानद्वारा मोक्ष होतो. तसेच 5 अध्यायाचे संकर्षण कांड जैमिनीकृत असून त्यात उपासना सांगितली आहे. तिचाही धर्ममीमांसेमध्ये अंतर्भाव आहे. आता व्यासकृत ब्रह्ममीमांसा 4 अध्याय असून, म्हणजे ब्रह्मसूत्र, व्यासकृत ब्रह्ममीमांसा 4 अध्याय असून प्रत्येक अध्यायाचे 4 पाद आहेत. म्हणजे प्रत्येक 4 अध्याय आणि प्रत्येक अध्यायाचे 4 पाद असे 16 पाद आणि 4 अध्याय हे त्याला वेदांत सूत्र किंवा ब्रह्मसूत्र असं म्हणतात. प्रत्येक अध्यायाचे 4 पाद आहेत. प्रथम अध्यायात सर्व उपनिषद वाक्य ब्रह्माचे प्रतिपादन करतात, अन्याचे नाही असा अर्थ आहे. दुसऱ्या अध्यायात प्रथम श्रुतिवाक्याशी स्मृतिवाक्यांचा विरोध परिहार करून नंतर उपनिषद वाक्यांचाही परस्पर विरोध परिहार केला आहे. तृतीय अध्यायात ज्ञान व उपासना यांच्या साधनाचा विचार केला आहे आणि चौथ्या अध्यायात ज्ञान व उपासना यांच्या फलाचा विचार केला आहे. हे ब्रह्ममीमांसा शारीरिक शास्त्रच प्रधान असून मुमुक्षुला हे चिंतनीय आहे. मुमुक्षुला ही 18 प्रस्थानं सांगितली, पण त्याला कोणतं हे उत्तर मीमांसा हे जे एक प्रस्थान आहे हे याचंच त्यांनी चिंतन करावं. जरी व्याससूत्रावर अनेक भाष्य व व्याख्यानरूप ग्रंथ आहेत, तथापि श्री शंकराचार्यकृत भाष्यरूप व्याख्यानच मुमुक्षु चिंतन आहे. आता व्याससूत्रावर अनेक लोकांनी, द्वैती लोकांनी, विशिष्ट अद्वैती, शुद्ध अद्वैती लोकांनी भाष्य केले, पण आपण फक्त ब्रह्मसूत्रावरचं शंकर भाष्याचं चिंतन करावं. तज्ज्ञानद्वारा मोक्षफल स्पष्ट आहे. तज्ज्ञानद्वारा म्हणजे शंकराचार्यांचं जे भाष्यरूप व्याख्यान आहे त्याने आपल्याला ब्रह्मज्ञान होईल आणि मोक्षरूपी फल प्राप्त होईल असं सांगतात. आता धर्मशास्त्र म्हणजे स्मृती वगैरे ग्रंथ आहेत. इथं धर्मशास्त्र शब्दाने स्मृती ग्रंथ घेतले. मनु, याज्ञवल्क, विष्णू, यम, अंगिरा, वशिष्ठ, दक्ष, संवर्त, शातात, पराशर, गौतम, शंखलिखित, हरित, आपस्तंभ, शुक्र, बृहस्पती, व्यास, कात्यायन, देवल, नारद इत्यादी जे सर्वज्ञ त्यांनी वेदानुसार स्मृती नामक ग्रंथ केले आहेत त्यास धर्मशास्त्र म्हणतात. म्हणजे स्मृती ग्रंथाला धर्मशास्त्र असं म्हणतात. पराशर स्मृती, व्यास स्मृती, देवल स्मृती, अशा मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे. त्यात वर्णाश्रमासंबंधी कायिक, वाचिक आणि मानसिक धर्म सांगितले आहेत. त्यांच्या अंतःकरण शुद्धीद्वारा ज्ञान होऊन मोक्षच प्रयोजन आहे. तसेच म्हणजे हा जो निश्चय झाला ना कोणाचा तर्कदृष्टीचा, तर त्यांनी हे सर्व पाहिल्यानंतर त्याला कसं त्याचा समन्वय साधला, त्यांनी कसा विचार केला, त्याच्या विचाराची दिशा कशी आहे हे आपल्याला सांगून राहिले. तसेच व्यासानी महाभारत आणि वाल्मिकीने रामायण केले आहे, त्यांचाही धर्मशास्त्रामध्ये अंतर्भाव आहे. तसेच देवताराधनेनिमित्त जे मंत्रशास्त्र आहे तेही धर्मशास्त्राच्या अंतर्भूत आहे. देवताराधनेचे अंतःकरण शुद्धी हे फल आहे. तसेच वैष्णव मंत्र आणि शिवतंत्रादी धर्मशास्त्राच्या अंतर्भूत आहेत, कारण त्यामध्येही मानस धर्माचे निरूपण आहे. कपिल मुनिकृत सांख्यशास्त्र आहे, त्यात प्रकृती पुरुष विवेकाने पुरुषाचे असंग ज्ञान सांख्यशास्त्राचे फल आहे. परंतु त्याचाही त्वंपद लक्ष्यार्थ शोधनद्वारा महावाक्य ज्ञान
ज्ञानाविषयी उपयोग आहे, म्हणून मोक्षच फल आहे. तसेच योगशास्त्र 4 पाद पतंजलीकृत आहेत. पतंजली हा शेषाचा अवतार आहे. त्याचे पतंजली नाव पडण्याचे कारण कोणी एक ऋषी संध्योपासना करीत असता त्याच्या अंजलीत प्रगट होऊन पृथ्वीवर पडला हे होय. शिवाय पतंजलींनी शरीराचा रोग अर्थात मल निवृत्त होण्याकरिता चिकित्सा ग्रंथ आणि अशुद्ध शब्दोच्चारणरूप वाणीच्या मलनाशाकरिता पाणिनीच्या व्याकरणावर महाभाष्य केले. तसेच अंतःकरणाचा विक्षेप आणि मल निवृत्त करण्याकरिता योगशास्त्र केले. त्यात प्रथम पादात चित्तवृद्धी निरोधन रूप समाधी आणि त्याची साधने अभ्यास वैराग्यादी सांगितली. तशीच विक्षिप्त चित्तास यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि सविकल्प समाधी ही निर्विकल्प समाधीची 8 साधने द्वितीय पादात सांगितली. तृतीय पादात योगाच्या विभूती सांगून चतुर्थ पादात योगाचे फल मोक्ष सांगितले. अशा रीतीने योगशास्त्रही ज्ञानसाधन जे निधिध्यासन तत्प्राप्तीद्वारा मोक्षास हेतू आहे आणि शारीरिक सूत्रात सांख्ययोगाचे जे खंडन आहे ते उपनिषदाहून विरुद्धार्थाच्या व्याख्यानाचे खंडन आहे, मूळ सूत्राचे खंडन नाही. तसेच न्यायवैशेषिकांचे खंडनही विरुद्ध व्याख्यानाचे आहे, मूलसूत्रांचे नाही. तसेच नारदकृत पंचरात्र नामक एक तंत्र आहे. त्यात वासुदेवाच्या ठिकाणी अंतःकरणाची स्थापना सांगितली आहे. सर्व वैष्णव ग्रंथ पंचरात्रांतर्गत असून धर्मशास्त्राच्या अंतर्भूत आहेत. तसेच पशुपतीकृत पाशुपत तंत्रात पशुपतीचे आराधन सांगितले आहे. सर्व शैव ग्रंथ पाशुपत तंत्राच्या अंतर्भूत आहेत. त्याचप्रमाणे गणेश, सूर्य आणि देवी यांच्या उपासनेचे बोधक ग्रंथ धर्मशास्त्रांतर्भूत आहेत. त्या देवी उपासनेच्या प्रतिपादक ग्रंथात दक्षिण व उत्तर असे 2 संप्रदाय आहेत. त्यात दक्षिण संप्रदाय धर्मशास्त्राच्या अंतर्भूत आहे. उत्तर संप्रदायास वाममार्ग म्हणतात. तो शिवप्रणीत आहे, पण धर्मशास्त्रात आणि वेदास विरुद्ध आहे, म्हणून अप्रमाण आहे. बरेच जे वाममार्ग म्हणतात जो वेदाच्या विरोधी आहे त्या साधना आपण कधी करू नये किंवा ते ग्रंथसुद्धा कधी वाचू नये. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे साक्षात विष्णूने बुद्धावतार धरून नास्तिक ग्रंथ केले पण ते वेदविरुद्ध असल्यामुळे प्रमाण नाहीत, त्याप्रमाणे शिवकृत वामतंत्रही अत्यंत विरुद्ध आहे, म्हणून प्रमाण नाही. आता गौतम बुद्धांनी जे ग्रंथ केले तर बुद्ध हा ईश्वर अवतार आहे की नाही, परंतु त्यांनी जे लिहिलं ते वेदाच्या विरुद्ध लिहिलं, त्यामुळे तो ईश्वर अवतार आहे पण त्याचं मान्य नाही. तसं भगवान शंकराने जरी लिहिलं तरी ते वेदाच्या विरुद्ध असल्यामुळं ते मान्य करायचं नाही. कारण त्याप्रमाणे शिवकृत वामतंत्रही अत्यंत विरुद्ध असून आहे, म्हणून प्रमाण नाही. कारण त्यात मदिरादी अत्यंत अशुद्ध पदार्थाचे ग्रहण सांगितले आहे आणि लोकांस फसविण्याकरता चांगल्या पदार्थाची नावे अशुद्ध पदार्थास ठेवली आहेत. मग सांगितलं ना, यथा कानम चक्षुष्मानिती, कान्या म्हणून त्याला जसं काय म्हणायचं, डोळस असं मोठ्या डोळ्याचा असं म्हणायचं. तसंच आहे, यांनी नावं अशुद्ध पदार्थ आणि त्यांना नावं मात्र चांगली ठेवली. ती अशी मधुरेचे नाव मदिरेचे म्हणजे मद्याचं नाव तीर्थ, मांसाचे नाव शुद्ध, मदिरा पात्राचे नाव पद्मा, कांद्याचे नाव व्यास, लसणाचे नाव शुक, मदिराकर्त्याचे नाव दीक्षित, अत्यंत चांडाळीन तिचे नाव प्रयागवासी किंवा काशीवासी, व्यभिचार्याचे नाव योगी आणि व्यभिचारिणीचे नाव योगिनी, पूजेच्या वेळी असलेल्या अनेक दोषवान स्त्रीचे नाव उत्तम शक्ती, जातीची चांडाळीन व्यभिचारी आणि रजस्वला असेल तिचे देवी बुद्धीने पूजन करून तिचे उच्चिष्ट मदिरापान करतात आणि तिला अधिक मदिरापानाने ती चांडाळीन ओकली तर ते पृथ्वीवर पडू न देता आचार्यासह सर्व आनंदाने भक्षण करतात. तिच्या वमनास भैरवी म्हणतात. त्याचप्रमाणे स्त्रीच्या योनीस जिव्हा लावून मंत्राचा जप करतात आणि मदिरा, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मंत्र या 5 मकारांचे भोगमोक्षार्थ सेवन करतात. पहिल्या 3 मकारांचा अप्रसिद्ध नावाने व्यवहार करतात. त्याप्रमाणे वामतंत्राचा सर्व व्यवहार इह व परलोकापासून भ्रष्ट करणारा आहे. कानफाटे, जोगी, अवधूत, गोसावी, संन्यासी, ब्राह्मणादी या वाममार्गाचे सेवन करतात, परंतु तो मार्ग वेदनिंदित व लोकनिंदित आहे म्हणून गुप्त ठेवतात. फार काय सांगावे, वामतंत्राचा प्रकार ऐकून म्लेच्छाच्या अंगावरही काटा येईल. एकंदरीत वामतंत्र सर्वथा त्याज्य आहे.
आता नास्तिक ग्रंथकार आणि त्यांची मते. नास्तिक मतातही माध्यमिक, योगाचार, सौत्रांतिक, वैभाषिक, चार्वाक आणि दिगंबर असे 6 भेद आहेत. ते वेद प्रमाण मानित नाहीत. माध्यमिक शून्यवादी आहेत. माध्यमिक म्हणजे बौद्ध हे शून्यवादी आहेत. योगाचाराच्या मतात सर्व पदार्थ क्षणिक विज्ञानाहून भिन्न नाहीत, ते क्षणिक विज्ञानच तत्त्व आहे. सौत्रांतिक मतात, सौत्रांतिक मत म्हणजे शुद्ध मत, सौत्रांतिक मतात बाह्य पदार्थ वाचून विज्ञानाचा आकार होत नाही, म्हणून बाह्य पदार्थ अनुमेय आहेत, प्रत्यक्ष नाहीत आणि क्षणिक आहेत. वैभाषिक मतात बाह्य पदार्थ क्षणिक असून प्रत्यक्ष प्रमाणाचे विषय आहेत. ही चारी मते सुगताच्या शिष्याची आहे. चार्वाक मतात, चार्वाक म्हणजे देहालाच आत्मा असं समजणारे, त्या चार्वाक मतात बाह्य पदार्थ स्थिर असून देह आत्मा आहे. दिगंबराच्या मतात देहाहून आत्मा भिन्न असून तो देह परिमाणा इतकेच त्याचे परिमाण आहे. त्याच्या रीतीने, याच रीतीने आणखी बारीक सारी गोष्टीत त्यांच्या आपापनामध्ये फार विलक्षणता आहे, परंतु सर्व वेदविरोधी व नास्तिक आहेत, म्हणून त्यांच्या मताचे उपपादन आणि खंडन फार लिहिले नाही. वाममार्ग आणि नास्तिक मताचे ग्रंथ संस्कृत भाषेत असले तरी वेदबाह्य आहेत, म्हणून अप्रमाण आहेत. ती सोडून वेदानुसार विद्येची प्रस्थाने 18च आहेत. विद्येची प्रस्थाने म्हणजे विद्येचे भेद ह्या 18च आहेत, ती वर सांगितलीच आहेत. आणि मम्मटाधिकृत साहित्यग्रंथ आणि कालिदासादी काव्यग्रंथही आहेत. त्यापैकी काहींचा धर्मशास्त्रात व काहींचा कामशास्त्रात अंतर्भाव आहे. सर्व 18 प्रस्थाने ब्रह्मज्ञानाद्वारा मोक्षास हेतू आहेत, असा तर्कदृष्टीने सर्व शास्त्राविषयी निश्चय केला, असं आतापर्यंत सांगितलं. आता जिज्ञासूने काय करावं, तर जिज्ञासूस उत्तर मीमांसाच ग्राह्य, बाकी सर्व त्याज्य. हे एवढं सांगितलं ना, हेच आपल्याला ऐकता ऐकता पार एकदम गुदमरल्यासारखं झालं आहे की नाही. काय याचा आपल्याला काही उपयोग नाही, काही नाही. आपण मुमुक्षु आहोत, तेव्हा मग मुमुक्षुने काय करावं ते सांगा. तर मुमुक्षुला उत्तरमीमांसा म्हणजे भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, प्रस्थानत्रयी याचं चिंतन त्यांनी करावं. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, काय जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, संत वाङ्मय, हेच त्याला ग्राह्य, बाकी सर्व त्याज्य आहे. आम्ही परवा एका ठिकाणी गेलो, नाव विचारू नका आणि स्थान विचारू नका. तर त्या मी अचानक गेलो तिथं एका ठिकाणी, तर ते खूप चिंतक म्हणून इतकं उत्तम कीर्तन करतात, ते इतका शब्दसंग्रह आहे त्यांच्याजवळ. तर आता सध्या ते सगळं महाराष्ट्रभर त्यांना मागणी. तर ते गेलं, तर तिथं गेल्यानंतर तर ते एकटेच, त्यांना स्वतंत्र खोली होती. कोणाला कळलं तरी मला पण सांगू नका आणि विचारू नका, कारण याच्यातले काही जण त्यावेळेला तिथं होते, म्हणून विचारू नका. तर तिथं गेल्यानंतर त्यांनी नवीन पुस्तकं, आपले ते शितोळे नाना आहेत ना, ते बऱ्याच लोकांना पुस्तकं भेट देतात. त्यांना बिचाऱ्यांना काय माहीत तुम्ही कोणती पुस्तकं दिली लिहून, आहे की नाही. तिकडं एवढा चौकशी करतात याच्यामध्ये. त्यांना वाटतं हे सगळे साधक, सगळे मुमुक्षु लोक आहे, त्यांना माझी मदत होते, म्हणून त्यांना ग्रंथ आणून दिले होते. म्हणजे काही विकतही आणलेले असतील त्यांनी, मी काही ते बारकाईनं पाहिलं नाही. पण जवळजवळ 25 ग्रंथ होते तिथं एकावर एक. त्याच्यापैकी 24 कादंबऱ्या होत्या. त्याच्यामध्ये 24 कादंबऱ्या होत्या त्याच्यामध्ये. का तर त्यांना काय कशासाठी आपलं चाललं होतं, की त्यांना असं वाटतं की आपल्याला हे ज्ञान जे आहे तर हे लोकांना सांगायचं, लोकांना आरूढ झालं पाहिजे, मनोरंजन झालं पाहिजे, लोकांना हे पटवून देण्याविषयी आपल्याजवळ अनेक प्रकारचा शब्दसंग्रह असला पाहिजे. जरी आपण नाटक करीत नसलो किंवा आपण कादंबरी रचत नसलो, पण जणू काही एकपात्री नाटक कसं हे लोक विसरूनच गेले पाहिजे आपल्या कीर्तनामध्ये, म्हणून त्यांनी त्या सगळ्या प्रकारचा अभ्यास केला आणि त्या प्रकारचे ते सांगतात. म्हणजे याचा अर्थ तेव्हा अशा प्रकारची स्थिती. म्हणून मुमुक्षुला हे सगळे जरी ग्रंथ असले, त्यांनी मेलं तरी कथा, कादंबऱ्या, नाटकं, सिनेमातल्या कथा हे कधी वाचू नये किंवा त्याचा उपयोग करू नये. भले आपलं कीर्तन, कारण का मुमुक्षुला उत्तरमीमांसा ग्राह्य, त्याचंच चिंतन करावं, त्याचंच सांगावं, तेच मायान, तेच ब्रह्मन, तेच अधिष्ठान, आद्यस्त, तेच म्हणत एक जन्म कोरा असाच जावा. भले आपल्या लोकांच्यात प्रसिद्धी झाली नाही तरी चालेल, जर ते आपल्याला कोणी इंदोरकर महाराजांशी आपली तुलना केली नाही तरी चालेल. उलट आपली तुलना कोणाशी करावी, तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, आहे की नाही. त्याच्यामध्ये नवीन काही मिळणार नाही, पण त्याच्यामध्ये अपूर्वच सगळं मिळेल, नित्य नवीन मिळेल, आहे की नाही. नित्य नूतन देखीजे गीता तत्व. तर म्हणजे असे शब्द गोळा करून तरी काय करायचे त्याच्यामध्ये, आहे की नाही. तुमचं व्याख्यान रसिक झालं पाहिजे. रसिक आहे, मुमुक्षुला उपयोगाला होईल तेवढं झालं म्हणजे बस झालं, आहे की नाही. त्याला फार थोडे शब्द लागतात, विचारसागरातच आयुष्यभर पुरतात, आहे की नाही. तेवढेच भर का आणखीन त्याला रंगवून आणखीन काय करायचं त्याच्यामध्ये.
हे कृष्ण महाराजांचं कीर्तन परवा सांगितलं, कोणी ऐकेल का, पुन्हा ठेवील का कोणी कीर्तन, त्याला नाही का ठेवी नाही, ह्याच्यातच आहे की नाही. खरी ही जगाची गरज आहे, पण ज्याला दुःख होईल जीवनात आणि सुखाच्या शोधाला तो यांच्याच पायाजवळ येईल की नाही, कारण त्याला दुसरं कुठं सुख मिळणारच नाही. पंचकोशाचा 3 शरीराचा बात केल्याशिवाय त्याला मिळणार आहे का कुठं, आहे की नाही. म्हणून आपण आपल्या निश्चयावर दृढ राहिलं पाहिजे. आता जिज्ञासूस झालं का, जिज्ञासूस उत्तर मीमांसाच ग्राह्य, बाकी सर्व त्याज्य. वास्तविक उत्तर मीमांसे वाचून सर्व शास्त्रे जिज्ञासूला त्याज्य आहेत असे शारीरकामध्ये सूत्रकार भगवान व्यास आणि भाष्यकार शंकराचार्य यांनी स्पष्ट सांगितले आहे. म्हणून उत्तर मीमांसेशिवाय अन्य शास्त्रे मोक्षोपयोगी आहेत असे समजणे योग्य नाही. तथापि सारग्राही बुद्धीने तर्कदृष्टीचा हा निश्चय आहे. याचा अर्थ ती मोक्षाला उपयोगी म्हणून थोडं थोडं त्याचा अवलंब केला पाहिजे असं काही नाही. परंतु या ठिकाणी सारग्राही बुद्धी कशी झाली होती, त्याला वेदांताची एक नजर आल्यामुळं त्याचं जरी असलं तरी तो समजून घेत होता, याची मर्यादा इथपर्यंत आहे, पण ती काही त्याज्य आहे असं नाही, आपल्याला थोडी उपयोगाचीच आहे असं तो याचा अर्थ उपयोगाची म्हणून सगळेच ग्रंथ पाहिले पाहिजे असं काही नाही. तथापि सारग्राही बुद्धीने तर्कदृष्टीचा हा निश्चय आहे. आचार्यद्वारा श्रवण करून तर्कदृष्टीचा असा निश्चय झाला असला तरी तो तर्कदृष्टी असल्यामुळे वारंवार कुतर्क उत्पन्न होऊन मी केलेला निश्चय बरोबर आहे की नाही व दुसऱ्या विद्वानांची आपल्या निश्चयाविषयी एकवाक्यता होते की नाही असे पाहण्याकरता अनेक विद्वानांच्या भेटी घेऊन त्या सर्व शास्त्रांच्या तात्पर्याविषयी आपला झालेला निश्चय कळविला. कारण तो काही झाला तर तो कसा होता, तर्कदृष्टी होता. त्यामुळे तर्कदृष्टी म्हणजे माणसाला काय चांगलेच तर्क उत्पन्न होतील असं नाही, सत्तर्क नाही, ते कुतर्कसुद्धा त्याला उत्पन्न होत होते. आणि मी निश्चय तर गुरुनी सांगितलं, निश्चय तर केला, पण हा निश्चय बरोबर आहे की नाही. काल पाहिलं ना, रामकृष्ण परमहंसांना सोडून त्यांच्या जीवनकालात आणि नंतरसुद्धा विवेकानंदांनी सुद्धा दुसरे काही आहे का नाविन्य काही याचा तपास केला. तर तुम्ही आम्ही तर सामान्य, आणि हा तर बिचारा तर्कदृष्टी, त्याच्यातही तो किती कुतर्की आपण 6व्या तरंगामध्ये पाहिलं आहे की नाही. तो त्याला सहज सांगायला गेले की आनंद कुठे आहे, आत्म्यातच आहे. विषयाचा आनंद, विषय भोगाली जो आनंद आहे तोही आत्म्याचाच आहे. मग तो म्हणतो जर आत्मानंदाचा भोग बघायला घ्यायचा असेल तर अनेक विषय संपादन केले पाहिजे, अशी तर त्याची काय आहे दृष्टी आहे, कुतर्की आहे की नाही. मग त्याची कुतर्की मूळ स्वभाव जाईना आहे की नाही, त्याचे भजन राहीना. त्यामुळे त्याला अनेक तर्क आल्यावर पुन्हा त्याला असं वाटायचं. पण गुरु आपले महान होते, त्याने आपल्याला सांगितलेलं आहे ते पण खरंच असलं पाहिजे. पण आपल्या मनात संशय येतो तेव्हा आपलं काही ह्या मोठ्या मोठ्या महापुरुषांना विचारू तरी, म्हणून तो विद्वानांच्या सभेत जायचा, त्यांना पण आपला झालेला निश्चय सांगायचा. त्या सर्व काय तर्कदृष्टी असल्यामुळे वारंवार कुतर्क उत्पन्न होऊन मी केलेला हा निश्चय बरोबर आहे की नाही व दुसऱ्या विद्वानांची आपल्या निश्चयाची एकवाक्यता होते की नाही. नाही तर दुसरे लोक म्हणायचे काय भ्रमिष्ट झाला, तुझे गुरुही तसेच आणि तूही तसाच. तेव्हा लोक सगळ्यांना हे मान्य आहे की नाही, कोणीतरी पुसावेशे याची वाटे जे जे भेटे तयाशी असं त्याला व्हायला लागलं. आणि दुसऱ्या विद्वानांची आपल्या निश्चयाची एकवाक्यता होते की नाही, म्हणजे दुसऱ्या विद्वानाचा निश्चय आणि आपला निश्चय एक आहे की नाही हे पाहण्याकरता अनेक विद्वानांच्या भेटी घेऊन त्या सर्व शास्त्रांच्या तात्पर्याविषयी आपला झालेला निश्चय कळविला. सर्व विद्वानांनी त्याचा निश्चय ऐकून तू केलेला निश्चय सर्व शास्त्रसंमत व योग्य आहे असे सांगितले. आता त्याला प्रामाण्य आलं की ते म्हणतात की तू जो निश्चय केला तोच योग्य आहे. माणसाला आपण केलेलं साधन बरं आहे म्हटलं तर बरं वाटतं आहे की नाही. नाहीतर आपल्याला वाटतं आपण काही कितीतरी लोक म्हणतात की तुम्ही हे विचारसागर आणि हे 4 वर्ष का तुम्ही नेमकं काय नाही, काही साधना नाही का, अरे हे किती अंतरंग साधन आहे त्याचं आम्ही करतो. मग लोक म्हणतात खरंच आता जप करावा का डोंगरावर जावं, काय इथं राहावं, बरं इथं विक्षेप सहन करून राहायचं सगळं प्रतिकूलतेमध्ये, त्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काय केलं तर साधन नाही का बरं. मग तो काय करतो, का मी करतो हे बरोबर आहे का नाही. आणि एखादा जर त्याला म्हणला ठीक आहे तर ठीक आहे, नाही तो लगेच म्हणतो की मी नाही, मग मी आता ऋषिकेशला तो गंगा तटाकावर शिविली गंगेची तटाके उदास, लगेच त्याला वाटतं की तसं काहीतरी करावं असं सांगतात. सर्व विद्वानांनी त्याचा निश्चय ऐकून तू केलेला निश्चय सर्व शास्त्रसंमत व योग्य आहे असे सांगितले. त्यावरून तर्कदृष्टीचे सर्व संशय नाहीसे होऊन बंधमोक्षादी सर्व जगताविषयी मिथ्यात्व निश्चय करून त्याला सगळे संशय गेले. संदेहाची सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. आता हे बंधन मोक्ष आणि हे जगतन जीवभावन ईश्वर भावन हे सगळेच्या सगळं काय आहे, मिथ्याच आहे असा त्याचा निश्चय करून आत्मा ब्रह्मरूपाने प्रत्यक्ष जाणून कृतकृत्य झाला. आत्मा
आत्माच ब्रह्मरूप कसा आहे हे त्यांनी यथार्थ रीतीनं जाणलं. आता तो सत्ता परता उत्थान रहित संशय विपर्यय रहित होऊन आपल्या ब्रह्मस्वरूपाला साक्षात अपरोक्षात ब्रह्म अशा त्या ब्रह्माला आत्मत्वाने निस्संदेह जाणून तो या ठिकाणी कृतकृत्य झाला. आता त्याला वाटायला लागलं की गुरुजींनी सांगितलं तेच खरं आहे. माझा अनुभव, गुरूंचा अनुभव, महापुरुषांचा अनुभव आणि शास्त्राचं कथन हे सगळ्यांची काही एक वाक्यता आहे असा त्याचा निश्चय झाला. मग असा निश्चय झाल्यावर मग आपला हा निश्चय साधारणतः 4थ्या वर्षाच्या शेवटी होतच असतो. आणि झाल्यानंतर मग काय करायचं असतं ते तो आपल्याला आदर्श सांगतो की तर्कदृष्टी पित्यास भेटण्यास जातो. ऐक 4 वर्ष झालं म्हणजे त्यांनी काय करावं, तुमच्या कृपेने मला एवढं अध्ययन झालं तेव्हा मी आता पुन्हा तुमच्या पायाजवळ उपस्थित आहे. हे सगळं जे काही हे ऐश्वर्य आहे हे सगळं आपलंच आहे. तेव्हा आपल्या चरणाजवळ आलो तर आता मी काही सांगणार नाही, न सांगताच तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवा असं तो सांगत असतो. तर ते आता पुढचा इतिहास आहे. तर्कदृष्टी आपल्या पित्याला भेटण्यास जातो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा आपण धर्मशास्त्रामध्ये फक्त वेद यायचे नाही, बाकी सगळे